मुंबईतील ग्रँट रोड येथे असणाऱ्या ऑगस्ट क्रांती मैदानात किन्नरमा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सलमा खान आणि सामाजिक कार्यकर्त्या तृतीयपंथी प्रियाताई पाटील यांच्या नेतृत्वात 11व्या गुलाबी रॅलीचे आयोजन सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले। तृतीयपंथी समाज आणि LGBTQIA या समुदायांच्या न्याय हक्कासाठी या गुलाबी रॅलीचे मुख्य आयोजन करण्यात आले। तर किन्नरमा सामाजिक संस्थेच्या मुख्य संचालिका सलमा खान यांनी तृतीयपंथीयांना त्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी म्हणून आपले आयुष्य तृतीयपंथीयांच्या सोबत घालवले। किन्नरमा ट्रस्टच्या प्रिया पाटील यांनी सुद्धा मोठा संघर्ष केला असून त्या आपल्या तृतीयपंथी समुदायासाठी झटत आहेत। सलमा खान यांचा किन्नरमा ट्रस्ट हा मुंबई विक्रोळी येथे असून त्या जे वंचित आहेत, शोषित आहेत त्यांना आधार देतात, कायद्याने न्यायालयीन लढाई त्या जिंकत आहेत। अशातच कोरोना काळात तृतीयपंथी समुदायाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते। या तृतीयपंथीय समुदायाकडे जनतेचा बघण्याचा कौल वेगळाच असतो। त्यांच्यावर शारीरिक अत्याचारासहित मानसिक आर्थिक अत्याचार सुद्धा होतो। अनेक वेळा त्या शारीरिक शोषणाच्या शिकार झालेल्या असतात। त्यातूनच हा तृतीयपंथी समुदाय तयार होतो। आपण त्यांना विविध नावांनी आवाज देतो, हाका मारतो, त्यांची स्त्री पुरुष आणि आता तिसऱ्या लिंगात ओळख निर्माण होते, ती तृतीयपंथी समुदायाची। कोरोना काळात सलमा खान यांनी महाराष्ट्रामधील जेवढे तृतीयपंथी समुदाय राहतो त्यांना आर्थिक मदत पोहोचवण्याचे मोठे कार्य केले होते। संपूर्ण शिधासहित अन्नधान्य, कपडे, औषधे पुरवण्याचे मोठे कार्य केले। याची दखल राज्य पातळीवर देखील घेण्यात आली। आम्ही स्वतःच्या हक्कासाठी आजही रस्त्यावर उतरावे लागते हे सरकारला का दिसत नाही? आम्ही सुद्धा एकाच आई वडिलांकडून जन्माला आलोय, सामान्य नागरिकच आहोत। तुम्हीच आम्हाला देव बनवलंय, सगळ्या शुभ कार्यात आम्हाला बोलवता आणि आमच्या हक्कासाठी कोणीही आवाज काढत नाही, शब्द सुद्धा बोलत नाही। आम्ही सुद्धा शिक्षक, अभिनय क्षेत्रात, वकिली, डॉक्टर, पोलीस, मॉडेल, गायक, नर्तक, अभियंता, अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रात सहभागी होत आहोत, आमचं कार्य करत आहोत। तरीही कोणताही सरकार आमचा प्रश्न आजवर मार्गी लावत नाही, अशा भावनिक शब्दात किन्नरमा ट्रस्टच्या संचालिका सलमा खान बोलत होत्या। तसेच भाकर फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक दीपक सोनवणे सुद्धा या ट्रान्सजेंडर समुदायासाठी लढत आहेत। तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी त्यांच्या प्रत्येक सुखादुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख कमी करण्याचे मोठे कार्य करत आहेत। ऑगस्ट क्रांती मैदानापासून ऑपेरा हाऊस ते पुन्हा ऑगस्ट क्रांती मैदान असे या रॅलीचे स्वरूप होते। देशभरात असलेले तृतीयपंथी समाज आणि LGBTQIA समुदाय हा गुलाबी साडी, गुलाबी पारंपरिक पोशाख आणि दागिने परिधान करत गुलाबी रॅलीत सहभागी झाले होते। तर एवढेच नाही तर तृतीयपंथी समाजासोबतच महिला आणि पुरुष बांधव सुद्धा सहभागी होताना दिसून आले। अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, पदाधिकारी, डॉक्टर, वकील, शिक्षक यांचा विशेष सहभाग दिसून आला। किन्नरमा सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तृतीयपंथी डॉक्टर सलमा खान, सामाजिक कार्यकर्त्या तृतीयपंथी प्रिया पाटील ताई, हमसफर सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्या तृतीयपंथी निलोफर शेख, भाकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर दीपक भाऊ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता सरला वोरा, तृतीयपंथी नृत्य दिग्दर्शिका साक्षी मुंबईकर उपस्थित होते। वैशिष्ट्य काय आहे कोणत्या? नमस्ते, मी प्रिया पाटील, मी किन्नरमा संस्थेची प्रोग्राम मॅनेजर आहे। खरं तर आपल्याला आपण 2014 पासून ही रॅली करत आहोत। 2014ला जेव्हा या रॅलीचं आपण पहिल्या वेळा आयोजन केलं होतं त्यावेळी आम्ही तेव्हापासून ते आत्तापर्यंत एका आश्रमाची मागणी करत आहोत, जी आमचे HIV पीडित, हँडिकॅप्स आणि सिनियर सिटीजन ट्रान्सजेंडर्स आहेत। खास करून त्यांच्यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत। आणि दुसरं म्हणजे त्यांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, त्यांचे मूलभूत अधिकार आणि त्यांना त्यांच्यावर होत असलेले अत्याचार आणि त्यांना अजून सुविधा सरकारने द्याव्यात आणि राज्य शासनाने त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा कराव्यात, अशा मागण्यांना घेऊन आम्ही रॅली आज 11 वर्षांपासून करत आहोत। आणि आज खास तर या रॅलीचं थीम होतं की कॉन्स्टिट्यूशनल राईट्स, कारण संविधानाने आम्हाला अधिकार दिले, पण त्याच्यानंतर 2014ला सुप्रीम कोर्टाने आम्हाला माणूस होण्याची ओळख दिली आणि त्यानंतर माणूस म्हणून ओळख दिल्यानंतर पण या देशाचे नागरिक म्हणून ज्या सुविधा आम्हाला मिळायला पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत मिळालेल्या कुठे दिसत नाही। त्यामुळे माझी या मते
माझी फक्त एवढीच मागणी राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे असेल की त्यांनी लवकरात लवकर तृतीयपंथीयांच्या या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि एक तृतीयपंथी मंडळाचा देखील अजूनपर्यंत प्रस्ताव राज्य शासनाकडे पडलेला आहे, पण अजूनपर्यंत त्यांनी ते मंडळ बनवलेलं नाही, तर ते लवकरात लवकर त्यांनी करावं. आणि येणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा आम्ही आशा करत आहोत की केंद्र सरकार नक्कीच त्या बजेटमध्ये आमच्यासाठी काहीतरी करेल. आणखी काय सांगाल पुन्हा म्हणजे महाराष्ट्रातनं राज्यभरातनं या ठिकाणी LGBT जो समुदाय गणला जातो तो या ठिकाणी सहभागी झालेला आहे. खरं तर जानेवारी आणि जून महिना हा प्राईड मंथ म्हणून आपण साजरा करतो आणि या जानेवारीमध्ये ह्याच प्राईड मंथच्या निमित्ताने आपण ही रॅली काढलेली. माझं जसं मी म्हटली की संविधानिक अधिकार, तर ते संविधानिक अधिकार मिळण्यासाठीच म्हणून आपण सगळेच झटत आहोत एवढ्या वर्षापासून आणि ते अधिकार लवकरात लवकर मिळणार. मुंबईकर ही आमची आजची किन्नरमा ट्रस्टची पिंक रॅली आहे आणि ही आमच्या सलमा मॅम आणि माझी सरकारला नम्र विनंती आहे, आम्हाला लवकरात लवकर सेंट्रल होम मिळालं पाहिजे ही माझी सरकारला नम्र विनंती आहे. नेहमी सरकार आम्हाला आश्वासन देते, तर आश्वासन नको आहे, आमचे हक्क आलं आहे. तिथे हमसफर ट्रस्ट आहे, जिल्हा रस्त्यांचा ट्रस्ट आहे, डॉक्टर सरला आहे आणि भाकर फाउंडेशन आहे, नशाबंदी राज्यमंडळ आहे आणि इतर सगळ्या संस्था इथे आलेल्या आहेत आणि एकत्र आलेल्या आहेत. कारण का आमचा समाज हा दुर्लक्षित समाज आहे. तुम्ही अधिकारांपासून वंचित ठेवू नये. लवकरात लवकर आमचे हक्क आम्हाला भेटले पाहिजे. आमच्या सीएम सरांनी आमच्यावर लक्ष वेधलं पाहिजे आणि आमच्या समस्या ऐकल्या पाहिजे आणि त्याच्यावर लवकरात लवकर समाधान काढलं पाहिजे. तुमच्या TV चॅनलच्या माध्यमातून लवकरात आपल्या एक्झिक्युटिव्ह समिट आहे याच्यामध्ये अनेक शिकलेले आहेत, वकील आहे, डॉक्टर आहे, फोटोग्राफर आहे, जे सेक्रेटरी बनते. तुम्ही पण एक चांगल्या नृत्य अभिनेत्या आहात, यावर काय प्रतिक्रिया द्या जेणेकरून आपल्या एक्झिक्युटिव्ह आणि तुम्ही स्वतःचा निश्चितच फायदा. किन्नरमाचा आम्हाला नेहमीच पाठिंबा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी आणि अशीच साथ त्यांच्या आमच्या मागे आहे. म्हणून त्यांना थँक्यू सो मच किन्नरमा ट्रस्ट मनापासून त्यांच्या आभार. क्या करना चाहोगे आप हम सब ट्रस्ट से और आज मुंबई में मेरा नाम नीलोफर है और मैं पिछले 15 साल से किन्नरमा से जुड़ी हुई है. हालांकि ये 11 साल का ही हमारा रैली है किन्नरमा के. तो मैं जैसे हम सेक्रेटरीज में काम करके आ रही हूँ, अलग अलग प्रोजेक्ट इंस्टीट्यूट में संभाल के आ रही हूँ, जैसे कि अपस्किलिंग और कैपेसिटी बिल्डिंग वर्कशॉप और बहुत जगह आपको तो पता है कि ट्रांसजेंडर्स को बीच में ही पढ़ाई करते हैं तब बहुत सारा मोलेस्टेशन होता है, बहुत सारा हैरेसमेंट हो जाता है, पढ़ाई छोड़नी पड़ती है. तो उनको सोशल इंक्लूजन का काम करके आ रही हूँ. मैं पैन इंडिया के लिए वर्कशॉप ऑर्गेनाइज करके आ रही हूँ. मैं किन्नरमा से पिछले 15 साल से जुड़ती आ रही हूँ और काम करके आ रही हूँ उनके साथ में. और मैं गवर्नमेंट से बस इतना चाहती हूँ, हमारी लड़ाई सेम नहीं, भले किन्नरमा हो या फिर हम सब हो, हमारी मांग एक ही है कि ट्रांसजेंडर अभी जो ओल्ड है उनके लिए काम होना चाहिए, उनके लिए शेल्टर्स होना चाहिए, या फिर अभी वो उभरते जो बच्चे हैं, युवा है, उनके लिए एजुकेशन का राइट्स ओपनली बहुत सारा उनके साथ जो डिस्क्रिमिनेशन होता है वो काम होनी चाहिए और उनके लिए सही से राइट्स होने चाहिए. गुलाबी रैली का यहाँ पे आयोजन किया गया है, क्या कहना चाहिए? यस लाइक अभी हमारा 11th पिंक रैली है. स्टिल ये थीम जो है हमारा कॉन्स्टिट्यूशन राइट्स को लेके है. आफ्टर नालसा जजमेंट रिजर्वेशंस को लेके, जैसे कि प्रिया ने बोला है, डॉक्टर मैम ने बोला है कि हमें अभी तक कोई भी रिजर्वेशंस नहीं मिला है. बहुत सारे लोग होते हैं हमें ट्रांसजेंडर्स लोगों का भी, बट हाउ कैन हमें कोई अपॉर्चुनिटीज ही नहीं मिल रहा है तो कहाँ से जाएंगे हम. हमें शेल्टर मिलता नहीं है ढंग से, हमें जॉब अपॉर्चुनिटीज़ नहीं मिलता, रिजर्वेशन नहीं मिलता. इवन तो वी हैव वोटिंग राइट्स ऑल्सो. अगर तुम देखते हो मुंबई में 2011 में सेंसस हुआ है, अभी तक कोई सेंसस नहीं हुआ है कि कितने ट्रांसजेंडर्स हैं. So we have the rights, then also they are not giving us. So this was the biggest issues where we are getting this. So how can we survive our life? You the people are telling not to be a beg, not to do anything. But how without opportunities, how the people we survive? There are many transgenders who are well educated. There are many transgenders who are well developed, skill developed. But how can we struggle? You see that. So if you see in the street, there are many transgenders that have been in the road, but they are seeking for the supports, but none of them are ready to give us. So this was the things, but that's why we are in the 11th pink rally from the 2014. We are just doing, but still yet we are not getting anything. That's why we have raised this in the constitution rights for this theme of this pink rally. So we are requesting to the government, please provide us, please stand us, support us. Don't say that we have given a reservation, but give us also. That
that is the important things which we are raising. Thanks a lot. आज आज यहाँ पे मुंबई में किन्नरमा ट्रस्ट का रैली आयोजित किया है उनकी वजह से। आप क्या कहना चाह रहे हो? एक लेडीज, एक महिला के थ्रू से आप आई। मेरा नाम सरला है और मैं काफ़ी सालों से इनसे परिचित हूँ और इनके लिए मैं एज ए डॉक्टर काम कर रही हूँ और मैं देख रही हूँ कि काफ़ी सालों से ये अपने अधिकारों के लिए लड़ रहे हैं। तो मैं गवर्नमेंट से ये अनुरोध करना चाहूँगी कि इनके जो बेसिक नीड्स है, इनके फंडामेंटल राइट्स है, जॉब और एजुकेशन को प्रोवाइड करना चाहिए ताकि समाज में ये संस्था की इज्जत से जी सकें। और मैं इनके सपोर्ट के लिए आज यहाँ पे आई हूँ और जब तक सरकार के कानों तक ये आवाज़ नहीं पहुँचेगी मैं ऐसे ही रैलियाँ होती रहेगी और हम आवाज़ उठाते रहेंगे। बस शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।